नमस्कार मंडळी, आज मी बनवलेला आहे मस्त रवा केक आणि तो मी फक्त अर्ध्या वाटीचं प्रमाण घेऊनच बनवलेला आहे. तुम्ही ते क्वांटिटी कमी जास्त सुद्धा करू शकता, पण एकच प्रमाणात सगळं ठेवायचं आहे. पण आपला केक व्यवस्थित गॅरंटी देऊन सांगते, एकदम स्पंजी आणि मऊ लुसलुशीत होणार, चिकट वगैरे काहीही होणार नाही. त्यासाठी आपल्याला एक मिक्सर जार घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे, अर्धी वाटी मैदा, अर्धीच वाटी साखर आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दूध घालायचं आहे आणि ते मिक्सरला व्यवस्थित बॅटर फिरवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त घट्ट वाटलं तर त्यावर आपण थोडंसं दूध सुद्धा घालू शकतो. त्यानंतर थोडंसं बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायची. थोडंसं 2 चमचे तूप गरम करून घालायचंय त्यामध्ये आणि बॅटर 5 मिनिटे रेस्टला ठेवायचंय हलवून. इकडे मी एका पातेल्याला तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही तेल सुद्धा यूज करू शकता. त्यावर मी आता आपलं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर थोडेसे तुम्ही गार्निशसाठी ड्रायफ्रुट्स वगैरे टाकू शकतात. मी इथे बदामाचे काप टाकलेले आहे. साइडला मी गॅसवर कुकर आधीच गरम करायला ठेवले होते. त्यामध्ये आपल्याला आपलं एक प्लेट वगैरे ठेवायची आणि आपलं पातेलं त्यामध्ये ठेवून द्यायचंय आणि गॅसची फ्लेम कमी करून बरोबर 15 किंवा 20 मिनिटे आपल्याला ते शिजू द्यायचंय कमी गॅसवर. इकडे बघू शकता आपला केक फुलून मस्त व्यवस्थित वरती आलेला आहे आणि एका चाकूच्या साहाय्याने आपण त्याला चेक करून घेऊयात. आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे. तुम्ही बघा कडा किती छान मोकळ्या सुटलेल्या आहेत. आता याला आपल्याला 10 मिनिटे थंड होऊ द्यायचंय. गरम-गरम काढायचा नाही म्हणजे तो चिटकत नाही. तर व्यवस्थित इकडे कळा त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि इथे काढून घ्यायचा आहे एका परातीत. माझा थोडा चाकू इकडे-तिकडे झाला होता थोडासा म्हणून केक थोडा तुटलाय. तर तुम्ही बघू शकता केक किती छान आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही पण ट्राय करा. एकदम सोपा आहे. तुम्ही प्रमाण व्यवस्थित ठेवा सगळ्या गोष्टीचं. त्यानुसार करा. म्हणजे आपला केक एकदम छान आणि लुसलुशीत होतो. तर चला तुम्ही पण ट्राय करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.